नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजालमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अर्थ से फर्स्ट तक ही सीरीज चालू आहे. आज त्याच्यामध्ये एक मी नवीन कलाकार घेऊन आलेले आहे की ज्यांनी खूप वैभव बघितलं. जे मुळात वैभवामध्येच त्यांचा जन्म झाला, परंतु जेव्हा त्यांचा अंत झाला तेव्हा अतिशय ते कंगाल झाले होते. आणि त्या अभिनेत्याचं नाव आहे मोतीलाल राजहंस. मोतीलाल हे सिमल्याचे आणि त्यांचे वडील शिक्षण तज्ज्ञ होते. अतिशय श्रीमंत घरामधले. शिमल्यामध्ये त्यांचा जन्म झाला. मात्र ते 1 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांचे काका सर्जन होते. तर त्यांनी त्यांचं जे प्रायमरी शिक्षण जे होतं शाळेचं ते काही शिमल्याला केलं. त्याच्यानंतर मग काकांची बदली उत्तर प्रदेशला झाली, तर काका मोतीलालना उत्तर प्रदेशला घेऊन गेले. तिकडे काही वर्षे शिक्षण झालं. त्याच्यानंतर मग दिल्लीला ते आले आणि दिल्लीमध्ये जे काही उरलेलं शालेय शिक्षण होतं आणि महाविद्यालयीन शिक्षण जे होतं ते सगळं पूर्ण केल्यानंतर नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी म्हणून मोतीलाल मुंबईला आले. त्यांना असं होतं की मी नेव्हीमध्ये काम करेन म्हणून. आणि इथे आले. त्यांनी काय त्याचे फॉर्म्स वगैरे असतात ती सगळी जी होती ती सगळ्या गोष्टी केल्या. आणि ज्या दिवशी त्यांची प्रवेश परीक्षा होती तर त्याच्या आदल्या दिवशीच ते इतके आजारी पडले की त्यांना ती परीक्षा द्यायला ते जाऊ शकले नाहीत. म्हणजे हे दैवाचं मला असं वाटतं खेळ आहे की त्यांच्या दैवामध्येच असावं की त्यांनी नेव्हीमध्ये न जाता चित्रपटसृष्टीमध्ये काम करावं. त्याच्यामुळे ते परीक्षा देऊ शकले नाहीत. आणि काही दिवसांनी जेव्हा बरे झाले त्याच्यानंतर त्यांच्या आजूबाजूला मुंबईमध्ये जिथे ते राहत होते तर आजूबाजूला कोणीतरी सांगितलं की शूटिंग तुला बघायचं आहे का, आम्ही जातो. आता चित्रपटाचं शूटिंग बघायला सगळ्यांनाच आवडतं. तर मोतीलाल सुद्धा गेले. पण मोतीलाल ना हे अगदी तरुण वयापासूनच अप टू डेट असे राहायचे. पण ते जेव्हा त्या स्टुडिओमध्ये गेले, सागर स्टुडिओमध्ये, तर त्यांनी ती काळी टोपी त्यांची जी फेमस होती ती काळी टोपी घातली होती. प्रिंटेड फ्लॉवर्स असा त्यांचा एक शर्ट होता आणि काळी पॅन्ट. आणि व्यक्तिमत्व अतिशय दिलखुलास. म्हणजे ते त्यांच्या ज्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसतं ना तसेच ते प्रत्यक्ष आयुष्यात होते. अतिशय देखणे. त्याच्यामुळे जे स्टुडिओमध्ये ते एंटर झाले ना तर सिक्युरिटी पासून जे काय स्टुडिओमध्ये ते वर्दळ होती ते सगळे यांच्याकडे बघायला लागले की हा कुठला नवीन हिरो आलेला आहे. आणि जेव्हा ते शूटिंग बघायला गेले, तिकडे चालू होतं सागर स्टुडिओमध्ये, तर त्याचे जे त्या स्टुडिओचे मालक आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक कालीप्रसाद घोष नावाचे, तर त्यांनी जेव्हा मोतीलालना बघितलं तर ते म्हणाले या मुलाला मला चित्रपटामध्ये घ्यायचंच आहे कसंही करून. आणि त्यांनी जे शूटिंग वगैरे झालं संपलं तर त्यांनी मोतीलालकडे ते गेले आणि म्हणाले की मला तुझ्या बरोबर एक पिक्चर करायचा आहे, तर तू माझ्याबरोबर काम करशील का. कालीप्रसाद घोष यांनी जेव्हा त्यांना चित्रपटामध्ये माझ्या काम करशील का विचारलं तेव्हा मोतीलाल की चला करून बघूया आपण, आपल्याला अभिनय करता येतोय का, आपल्याला कोणी विचारतोय एवढा दिग्दर्शक. त्यांनी होकार दिला आणि त्यांचा पहिला चित्रपट होता शहर का जादू. तो चित्रपट चालला, त्यातलं काम लोकांना आवडलं, प्रेक्षकांना त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना आवडलं प्रेक्षकांना आणि त्यांना पुढचे चित्रपट मिळायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्यांनी एका अच्युत नावाच्या एका चित्रपटामध्ये काम केलं. त्या चित्रपटामध्ये त्यांनी अस्पृश्य माणसाची भूमिका केली होती आणि तो सामाजिक आशयाचा चित्रपट होता. तर तो चित्रपट आणि त्यातलं जे मोतीलाल यांचा अभिनय बघून वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांनी त्यांची प्रशंसा केली होती की हा खूप चांगला अभिनेता आहे. आणि आज आपण आजच्या काळामध्ये इरफान खान किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी यांना आपण असं म्हणतो की हे नॅचरल ऍक्टर आहे. पण भारतीय चित्रपट सृष्टीमधला पहिला नॅचरल ऍक्टर हे मोतीलाल होते. कारण ते कधी अभिनय त्यांनी शिकलेच नव्हते की अभिनय कसा करायचा माहिती नव्हता. तर त्याच्यामुळे ते ज्या पद्धतीने अतिशय नॅचरल पद्धतीने ते चित्रपट करायचे आणि हिरो म्हणून त्यांनी जवळजवळ 30 चित्रपट केले नायक म्हणून. आणि त्याच्यानंतर 1934-35 नंतर त्यांनी असं केलं की मी थोड्याशा वेगळ्या भूमिका करणार. मला त्या हिरोच्या त्याच भूमिका करायच्या नाहीयेत की गाणं गायचं आणि रोमांस आहे आणि मग ते थोडंसं घरी काहीतरी प्रॉब्लेम्स होतात, प्रेमामध्ये काहीतरी बाधा येते, असे मला चित्रपट किंवा अशा भूमिका मला नको आहेत.
तर मी वेगळ्या भूमिका करणार. आणि हाच असा विचार करणारा म्हणजे त्यावेळेला त्यांना नायकाच्या भूमिका ऑफर होत असताना एक वेगळ्या धाटणीचं मी काम करेन हा विचारच आधी मुळामध्ये खूप प्रगल्भ होता, की कोणी असं करायला धजत नाही, की चला मिळते आपल्याला रोल तर ते आपण करूया. पण एका वेगळ्या वाटेने चालण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याच्यामध्ये वेगळ्या-वेगळ्या भूमिका केल्या. त्याच्यामध्ये मिस्टर संपत त्यांचा चित्रपट खूप गाजला. जो आर.के. नारायण यांच्या कथेवर आधारित होता. त्याच्यानंतर त्यांनी देवदासमध्ये खरं त्यांना त्या चुन्नी बाबूची जी त्यांनी भूमिका केली, की जो एक स्वतः पण मद्यपी आहे आणि तो देवदासला त्या चंद्रमुखीकडे घेऊन येतो. तर ही भूमिका आहे. या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक कलाकार म्हणून फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं होतं. त्याच्यानंतर त्यांनी परख या चित्रपटामध्ये काम केलं. त्याच्यासाठी त्यांना सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं. तशा वेगळ्या धाटणीच्या त्यांनी चित्रपट आणि भूमिका करायला सुरुवात केली. जागते रहो मधलं त्यांची भूमिका अजरामर झाली. म्हणजे काही वर्षांपूर्वी आता मॉस्कोमध्ये जागते रहो पुन्हा दाखवला तर लोकांनी हा कलाकार कोण आहे म्हणून तिथे विचारलं होतं. बर्लिनमध्ये देवदास दाखवला गेला आता काही वर्षांपूर्वीच. तेव्हा दिलीप कुमार बद्दल लोकांना उत्सुकता नव्हती, की ते कसे आले किंवा काही तिकडच्या लोकांना काही सगळं माहिती नसतं. पण त्यांनी पहिल्यांदा म्हणजे तो शो संपल्यानंतर त्यांनी विचारलं, की हे जो रोल केला आहे चुन्नी बाबूचा हा कलाकार कोण आहे? कारण ती जी नॅचरल ॲक्टिंग आहे, जी हॉलिवूडमध्ये आणि याच्यामध्ये जास्त प्रसिद्ध आहे. तर ती सगळी मेथड त्यांनी त्या काळामध्ये वापरली होती, की मी नॅचरल कसा एखाद्या भूमिकेमध्ये काम करेन म्हणून. देवदास जसं मी म्हटलं, की त्यांना खूप त्याच्यामध्ये लोकप्रियता मिळाली. जागते रहो मधलं त्यांचं गाणं, जिंदगी ख्वाब है ख्वाब में झूठ क्या और भला सच भी क्या, हे गाणं आजही खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलायचं, दोनदा ते प्रेमात पडले होते. पहिल्यांदा ते प्रेमात पडले अभिनेत्री नादिराच्या. नादिराबरोबर त्यांचे प्रेम संबंध काही वर्ष सुरू होते. नंतर मग त्यांचं ब्रेकअप झालं. त्याच्यानंतर ते प्रेमात पडले ते शोभना समर्थ यांच्या, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर काजोलच्या आजीच्या प्रेमात पडले. आणि त्या अतिशय सुंदर होत्या. परंतु त्यावेळेला विवाहित होत्या. म्हणजे त्यांच्या वैवाहिक जीवनात फारसं काही चांगलं नव्हतं. नंतर त्यांनी घटस्फोट सुद्धा घेतला. परंतु 4 मुलं होती पदरी. त्याच्यामुळे मोतीलाल जेव्हा त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यांना प्रपोज केलं, तेव्हा शोभनाबाई म्हणाल्या, की "मला 4 मुलं आहेत आणि माझा संसार चालू आहे. तर मी नाही हे करू शकणार." आणि मी तुम्हाला सांगते, की जेव्हा शोभनाबाई हयात होत्या, त्यावेळेला मी त्यांचं एक मुलाखत केली होती. त्यावेळेला चांदनी पिक्चर आला होता. तेव्हाची गोष्ट आहे. म्हणजे चांदनी पिक्चर आल्यानंतरचा. तुम्हाला आठवत असेल, की चांदनीमध्ये एक सीन आहे. त्याच्यामध्ये ऋषी कपूर आहे. तो हेलिकॉप्टरमध्ये वरनं गुलाबाच्या पाकळ्या श्रीदेवीच्या अंगावरनं वरती टाकत असतो वरून हेलिकॉप्टरमधून आणि त्याच्यामध्येच मग त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि ती नंतर कथानक त्याचं वेगळं होतं. तर मला त्यावेळेला शोभनाबाईंनी सांगितलं होतं, की हे आता जो तुम्ही बघितलं चांदनीमध्ये, तर त्या काळामध्ये मोतीलाल त्यांनी पायलटचा परवाना मिळाला होता आणि ते हेलिकॉप्टर घेऊन त्यावेळेला लोणावळ्याला राहत असत. म्हणजे शोभनाबाईंचा बंगला तिकडे आहे. तर तिथे त्या राहत असत. तर मोतीलाल तिकडे हेलिकॉप्टरवरून त्यांच्या घराभोवती फेऱ्या मारत होते आणि त्यांच्या टेरेसवरनं दोरेनी एक चिठ्ठी पाठवत होते. त्याच्यामध्ये प्रत्येक चिठ्ठीत असायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय वॉन्ट टू प्रपोज यू. म्हणजे बघा किती रोमॅन्टिक होते आणि त्या काळामध्ये त्यांनी हे सगळं अशा गोष्टी केल्या होत्या. नंतर अर्थात जेव्हा शोभनाबाईंची फारकत झाली त्यांच्या मिस्टरांबरोबर, तर त्यावेळेला मग त्यांनी मोतीलाल यांचं जे प्रपोजल होतं त्याला होकार दिला. मात्र दोघांनी लग्न केलं नाही. त्यांचे प्रेम संबंध चांगले राहिले आणि ते डिग्निटीमध्ये दोघांचं प्रेम होतं. असं काही म्हणजे त्याच्यामध्ये जरी प्रेम असलं आणि एक विवाहित स्त्री आहे वगैरे तरी सुद्धा एक डिग्निफाईड सगळ्या गोष्टी होत्या. परंतु त्याच्यामुळे नंतर सुद्धा म्हणजे घटस्फोट घेतल्यानंतर सुद्धा शोभनाबाईंनी मोतीलालशी लग्न केलं नाही आणि मोतीलाल यांना जुगाराचा आणि दारूचा भयंकर नाद लागला होता. कारण मुळामध्ये श्रीमंत घरातून फार आले होते. म्हणजे चित्रपटात काम करण्यासाठी बाकीचे कलाकार बरेचसे बहुसंख्य कलाकार आजही पैसे कमावण्याच्या उद्देशाने येतात. परंतु मोतीलाल हे अगदी म्हणजे नकळत आले होते. शूटिंग बघायला गेले काय आणि कोणी ऑफर दिली आणि काम केलं काय आणि त्याच्यामध्ये यश मिळालं म्हणून करिअर केलं काय.
अशा पद्धतीने ते आले होते. त्याच्यामुळे श्रीमंती त्यांच्याकडे मुळामध्येच त्यांच्याकडे होती आणि अतिशय दिलखुलास माणूस, मित्र-मैत्रिणी जमा करायचे. जेव्हा शूटिंगच्या त्यांना क्रिकेट खेळायचा फार छंद होता. शूटिंगच्या दरम्यान 2 शॉटच्या मध्ये वेळ असेल किंवा शूटिंग सुरू व्हायला वेळ असेल, तेव्हा ते स्टुडिओमध्ये क्रिकेट खेळायचे. जसं मी म्हटलं, की पायलटचा त्यांना परवाना मिळाला होता, तर हेलिकॉप्टर हे करायचं. त्यांना कार चालवायचं म्हणजे आपण म्हणतो लाँग ड्राईव्हला जाणं. ते लाँग ड्राईव्हला जाण्याचा पण फार आवड होती. तर ह्या सगळ्या गोष्टी ते अगदी दिलखुलास करायचे. मात्र हळू असं झालं ना, की त्यांची परिस्थिती कमी व्हायला जी काय कारणीभूत ठरलं ते तेच झालं, की एकतर घोड्याच्या शर्यतीमध्ये ते तिथे सुद्धा पैसा हरले, जुगारामध्ये खूप पैसे हरले आणि मद्य या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या कामावरती पण झाला, त्यांच्या तब्येतीवरती होऊ लागला आणि मग असं एक वेळ आली ना, की कमी कामं मिळतायत आणि हे आणि त्याच्याच मध्ये त्यांनी एक छोटी छोटी बाते नावाचा एक चित्रपट केला. जो त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये पैसे टाकले होते. त्याचं डिरेक्शन त्यांनी केलं होतं, त्याचं लेखन त्यांनी केलं होतं आणि हा चित्रपट होता थोडासा वेळ लागला आणि त्याच्या आधीच 1965 साली तो चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच मोतीलाल यांचं निधन झालं आणि दुर्दैवाची बाब बघा, की त्यांच्या निधनानंतर त्यांचे नातेवाईक गायक मुकेश हे फार कमी लोकांना माहिती असेल, की गायक मुकेश हे त्यांचे नातेवाईक होते. तेव्हा मुकेश चित्रपटांचं वितरण सुद्धा करत असत. त्यांनी तिसरी कसम सुद्धा चित्रपट जेव्हा शैलेंद्र प्रॉब्लेम मध्ये होते, तुम्ही तिसरी कसमचा माझा एपिसोड बघितला तर त्याच्यामध्ये याविषयी मी बोललेले आहे. तर तो प्रदर्शित केला होता. तर तशाच पद्धतीने त्यांनी छोटी छोटी बाते हा सुद्धा चित्रपट रिलीज केला मोतीलाल यांच्या निधनानंतर आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला बेस्ट फिल्मचा आणि मोतीलालना कथा लेखक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र हे बघायला मोतीलाल हयात नव्हते. अतिशय नॅचरल कलाकार. आजही त्यांचे चित्रपट जर का तुम्ही बघितलेत तर तुम्हाला नाही इतकं असं हसत खेळत एक व्यक्तिमत्व म्हणजे बघितल्यानंतर त्या माणसाच्या प्रेमात पडावं असं वाटणार ना, एखादी व्यक्ती आपल्याला आवडते बघितल्यानंतरच. असं व्यक्तिमत्व मोतीलाल यांचं होतं. मात्र सगळा खेळखंडोबा त्यांच्या व्यसनांनी त्यांचा केला. आज मला असं वाटतं मोतीलालनी ही व्यसनं केली नसती तर ते नंतर सुद्धा त्यांनी खूप राज्य केलं असतं चित्रपटसृष्टीवर आणि आजही कदाचित ते हयात असते तर त्यांनी काही चांगली कामं केली असती. तर अशा पद्धतीने आज आता हा एपिसोड जो आहे, आज मोतीलालना आपण तो अर्पण करूया. मायाजालच्या काही पुढच्या एपिसोडमध्ये काही आणखीन कलाकार, काही आणखीन विषय. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.